बरेच दिवसांनी बागेत आली आहे. म्हणजे मागे वादळ येऊन गेलं, भरपूर पाऊस पडून गेला, बागेत काय आलीच नव्हती. तर आता आली आहे आणि बागेची बरीचशी वाट लागली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही केळ पडली, याला फूल लागलं होतं बस. हे बघा, फूल लागलं होतं बस. आता ही पडली. ही केळी पण पडली. म्हणजे केळी तयार नव्हती झाली अजून, पण तरी पण ती पडली. आता वादळ आलं होतं ना, त्याच्यामध्ये ती पडली. बाकी अजून बघते काय काय आहे. आळूला मात्र मस्त आनंद झालाय बघा कसं. म्हणजे हे कंद उन्हाळ्यात लुप्त झाले होते, कुठे आहेत कुठे काय पत्ता लागत नव्हता. जसा पाऊस पडला बघा, मस्त पानं फुटली याला. ते पण आळू आहेत तिकडे पण. आणि हळद पण आहे त्या साईडला. हळद पण आहे, हळदीचे पण कंद होते, त्याला मस्तपैकी आता हे. सगळ्यात मुख्य म्हणजे हे अननस, जे की मी मला वाटते 2 वर्षापूर्वी लावलं असेल. ते पण मला माझी भाजीवाली मैत्रीण रेश्मा, जे की माझे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे रेश्मा कोणते. तर त्या रेश्माने मला हे दिले होते. पण आणि आता त्याचा अननस बघा. हे बघा, मस्तपैकी झालंय असं वाटतंय. पिवळं पिवळं धमक तयार झालेलं वाटतंय. ते पण वाकून पडलंय. तर मला वाटतं आता ते काढायला झाले, ते आता आपण काढूया. सूर्य बापरे, कसं काढायचं नीट? हा हो. या झाडाला परत तर येणार नाही ना. येईल लांब. अरे बापरे, याला बरेच हे फुटलेले आहेत. आणि हे फुटलेत ना. आता याला पण हे लावले ना, तर याला पण अननस येतात केसात भर तुझ्या. हे बघा, अननस मी काढलाय. काटे बिटे बरेच लागतात काढताना. आता कटिंग कसं करायचं ते पण नाही मला माहिती आहे. बाकी सुरात आहे माझ्याकडे मोठा. नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे कटिंग करूया आणि याची टेस्ट कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. अननसाची चव तुम्हाला तर चाकता येणार नाही, पण घरगुती अननसाची चव कशी आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आणि आजची व्हिडिओ कशी होती हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका. चला, बाय बाय.